महिलेला शेतात सापडली 500 वर्षांपूर्वीची मूर्ती आणि दुसऱ्याच दिवशी तिला जागीच अटक. कारण समजताच सर्वच हादरले. शेजाऱ्यांना विश्वासच बसेना. महिलेला अक्षरशः जागेवरून उचलण्यात आलं. गावभर कुजबूज सुरू झाली. नक्की काय सापडलं शेतात? ती अचानक एवढी का घाबरली? आणि दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी तिला जागीच अटक का केली? हा प्रश्न सगळ्यांच्याच डोक्यात फिरत होता. लोक दूरवरून पळत पळत आले. काहींच्या चेहऱ्यावर भीती, काहींच्या चेहऱ्यावर अवाक झाल्यासारखे भाव. आणि त्या शेतात मातीच्या ढिगाऱ्यातून डोकावत होती एक चमकणारी मूर्ती. जुनी, सोन्यासारखी, अगदी पवित्र वाटणारी. लोक म्हणू लागले, हो, ही मूर्ती 500 वर्षांपूर्वीची असणार. हे काही साधं नाही. गावातला इतका काळ काही सापडलं नव्हतं. आणि असं अचानक एका साध्या महिलेला शेतात अशी मूर्ती कशी काय सापडली? हा प्रश्न सगळ्यांच्याच तोंडी होता. गावातील लोक धावत येऊ लागले. काहींच्या हातात हार, फुले, काही देवपूजेचे सामान आणू लागले. काही तर थेट नतमस्तक झाले. पहिल्याच दिवशी देवीचा चमत्कार, देवीश्री प्रकट झाली, असा आवाज प्रत्येक कोपऱ्यातून येऊ लागला. स्त्री जिथे उभी होती तिथे भक्तांची इतकी गर्दी झाली की गावचा रस्ता जाम झाला. लोक प्रसाद ठेवू लागले, फुले ठेवू लागले, नारळ फोडू लागले. कोणीतरी तर थेट एक छोटी दानपेटी ठेवली. आणि फक्त 2 दिवसात त्यात तब्बल 35,000 रुपये जमा झाले. सगळीकडे एकच चर्चा, 500 वर्षांची मूर्ती, शेतात खरा चमत्कार, गावाचं नशीब बदलणार. पण या संपूर्ण घटनेत एक गोष्ट कुणालाही समजत नव्हती. महिलेला मूर्ती मिळताच ती एवढी घाबरली का? दुसऱ्या दिवशी अचानक पोलिसांनी तिला जागेवरून अटक का केली? आणि मूर्ती शेतात सापडली हे चमत्कार असताना नक्की कोणाचा भांडाफोड झाला? गावचे ज्येष्ठ लोक म्हणू लागले, हे काहीतरी संशयास्पद आहे. खूप काही लपवलं जात आहे. पोलिसांनाही याचा वास आला. गावात गर्दी वाढू लागली. तसे पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. मग अचानक एक डिलिव्हरी बॉय थेट पोलीस स्टेशनमध्ये धावत आला. त्याच्या चेहऱ्यावर घाम, आवाज थरथरत होता. त्याने फक्त एकच वाक्य म्हटलं, साहेब, त्या मूर्ती त्या 500 वर्षांच्या नाहीत. सगळे थिजले. पोलिसांनी विचारलं, मग काय आहेत? तो म्हणाला, त्या मिस डिलिव्हर केल्या होत्या. ऑनलाईन ऑर्डर केलेल्या मूर्ती आहेत त्या, फक्त 169 रुपयांना. अधिकारी अवाक झाले. त्याने ऑर्डरची पावतीही दाखवली. मग कळलं, जे गावकरी प्राणापणाने देवी मानत होते, ज्याला लोक चमत्कार मानत होते, ज्यावर भक्तांनी 2 दिवसात 35,000 रुपये अर्पण केले, त्या मूर्ती तर ऑनलाईन मिशोवरून मागवलेल्या होत्या. महिलेच्या कुटुंबाने अगदी प्लॅन करून त्या मूर्ती शेतात गाडल्या होत्या. गावकऱ्यांना बोलावलं, चला खोदून पाहू असं सांगितलं. आणि सापडल्या त्या मूर्ती. कथा पसरली. भक्त येऊ लागले. प्रसाद विक्री, देणग्या आणि 2 दिवसात हजारो रुपये. पण नशिबाने त्यांचा हा खेळ जास्त काळ चालला नाही. डिलिव्हरी बॉयच्या एका माहितीने संपूर्ण खेळ उधळला. आणि मग पोलिसांनी त्या महिलेला, तिच्या मुलांना आणि घरातील पुरुषांना जागेवरून उचललं. गावकऱ्यांच्या डोळ्यासमोरच. लोक थक्क झाले. गोंधळ, बोंब, एवढा मोठा फसवणुकीचा प्लॅन. देवीची मूर्ती म्हणून पैसे गोळा करत होते. पोलिसांनी सांगितलं, श्रद्धेचा बाजार मांडून जनतेची फसवणूक करणं हा गुन्हा आहे. गावात अजूनही अनेकांना विश्वासच बसत नव्हता. कारण चमत्कार मांडणाऱ्या लोकांना खरी गोष्ट पचत नव्हती. आणि शेवटी ज्याला लोक देवी घटना, 500 वर्षांची मूर्ती, देवीचे प्रकटने मानत होते, त्याचा शेवट अगदी साधा, सरळ आणि धक्कादायक होता. जे लोक 35,000ची देणगी देत होते, त्या मूर्तीची किंमत फक्त 169 रुपये. हो, सगळी कहाणी, सगळी भीड, सगळा चमत्कार फक्त ऑनलाईन मागवलेल्या एका मूर्तीचा खेळ होता.